नमस्कार शेतकरी मित्रांनो, पवन ॲग्रो यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, आज आपण अशा विषयावर बोलणार आहे की जो विषय अनेक शेतकऱ्यांची समस्या झालेला आहे, तो म्हणजे कंदकूज. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे अशा अतिशय ढगाळ पाऊस चालू आहे अशा वातावरणात खतं द्यायचे की नाही द्यायचे, शिवाय जर द्यायचे असतील तर कोणते खतं द्यायचे, मातीची भर किती महत्त्वाची, अशा अनेक गोष्टीवरती आपण आज चर्चा करणार आहे. तर मित्रांनो, रात्रीचा पाऊस आणि दिवसाचं उन्हासारखं किंवा खूप दमट जर वातावरण असेल तर कंदकूजचे खूप प्रॉब्लेम येतात. त्याच्यामध्ये आता 2-3 गोष्टी, जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की नेमकं आकस्मिक मर की बुरशीमूळ, या 2 गोष्टी तपासल्याच्या नंतर काही ठिकाणी बुरशीजन्य जे मूळकूज आणि कंदकूज आपल्याला दिसून येते, त्याच्यासाठी आपल्याला निश्चित येऊ नये म्हणून तर आपण भरपूर बॅक्टेरियांचाच वापर करणं गरजेचं आहे. जसं की ट्रायकोडर्मा सुडोमोनास या जर बुरशांचा व्यवस्थित वापर केला तर जी बुरशीमुळे जे आपल्या शेतामध्ये कंदकूज येते तिला निश्चित आपण आळा घालू शकतो. आणि जर आली जरी तर ती कंट्रोलमध्ये राहायला आपल्याला अतिशय मदत या जैविक बुरशीनाशकामुळे होते. मित्रांनो, आता दुसरी महत्त्वाची गोष्ट जर म्हटलं तर ते म्हणजे अनेक शेतकऱ्याचं असं म्हणणं असतं की आम्ही ट्रायकोडर्मा सुडोमोनास दिले, काही स्पॉट दिसत आहे, तर त्या ठिकाणी आम्ही रासायनिक बुरशीनाशक वापरू शकतो का? तर निश्चित आपण अशा ठिकाणी स्पॉट ड्रेचिंगसाठी रासायनिक बुरशीनाशक वापरू शकतो. जसं की रोको झालं, मेटॅलेक्झिल झालं, अशा बुरशीनाशकाचं जर आपण त्या 2-2 फूट आणखी जर समजा सोडलं किंवा त्या जागेवर ड्रेचिंग केली तर निश्चित आपल्याला त्याच्यापासून फायदा होतो. त्याच्यासोबत आपलं कार्गोसिल जरी वापरलं तर त्याच्याने देखील खूप मोठा फायदा आपल्याला त्या बुरशीजन्य रोगाला आळा घालण्यासाठी होतो. मुळात ह्या गोष्टी उद्भवण्यासाठी अनेक कारणं आहे. ज्या कारणामध्ये एक की दुसऱ्याच्या शेतातलं पाणी आपल्या शेतात येणं. जर दुसऱ्याच्या शेतातून पाणी आपल्या शेतामध्ये आलं तर कंदकूज लागण्याचे चान्सेस हे 90% जास्त वाढतात. त्याच्यामुळे इतर शेताचं पाणी हे आपल्या शेतात येणार नाही, याची एक चांगली तुम्ही काळजी घ्या. कारण जर इतर बाहेरचं पाणी शेतामध्ये आलं तर तिथली माती वाहून जाते, किंवा इतर काही शेतांमध्ये पूर्वीची काही कंदकूज असते, किंवा खूप जास्त पाणी झाल्यामुळं त्या ठिकाणी 100% कंदकूज येण्याचे चान्सेस हे वाढतात. मित्रांनो, दुसरी गोष्ट आपण पूर्वीपासून सांगत असतो की उन्हाळ्यातच आपल्याला ज्या शेतामध्ये लागवड करायची त्याला व्यवस्थित लेवल करून खालच्या दिशेने एका कोपऱ्यातून कुठून तरी पाणी निघून जाईल याची व्यवस्था आपल्याला करावी लागते. परंतु बरेच शेतकऱ्याचं आपण बघतो की आऊत आणताना त्यांचं शेवटच्या तोंडाला ते माती जाऊन साचणं, त्याच्यामुळं बेड साधारण 20-20, 25-25 फुटापर्यंत बेडमध्ये पाणी साचून राहतं. ते पाणी मात्र आपल्याला अजिबात साचून द्यायचं नाही. जर पाणी साचलं खालच्या तोंडाला तर नवीन शेतकऱ्यांना त्याबद्दल माहीत नाही राहत तर निश्चित त्या ठिकाणी सुद्धा पाणी साचल्यामुळं कंदकूज लागू शकते. हा एक अतिशय महत्त्वाचा पॉईंट आपण लक्षात घ्यायचा. आपण खालच्या तोंडाला टिकाव किंवा कशाचं तरी साहाय्याने आडवी एक नाली मारून त्या सगळ्या बेडचं पाणी त्या नालीमध्ये उतरून एका कोपऱ्यातून काढून देणं अतिशय गरजेचं आहे. तर हा एक महत्त्वाचा पॉईंट आपण लक्षात घ्या. मित्रांनो, मुळात बुरशीजन्य कंदकूज जर असेल तर ते ओलाव्यामध्ये खूप पसरते. समजा खूप ओलावा आहे, रात्री पाऊस झाला आणि दुसऱ्या दिवशी ऊन पडलं, अशा वेळेस सुद्धा ती बुरशी अतिशय आपल्याला पसरताना दिसते. त्याच्यामुळं या अशा काळामध्ये आपल्याला थोडंसं काळजी घेणं जास्त गरजेचे असते. मित्रांनो, प्लॉटवर आम्ही कंटिन्यू फिरत असतो आणि प्लॉटवर फिरल्यामध्ये असं दिसून आलं फिरल्यात की अनेक शेतकऱ्यांची मुळी पूर्ण खराब झालेली असते. आणि म्हणजे साधारण त्याच्यामुळं ती वाढ अतिशय खुरटी, पिवळसरपणा, फुटव्याची संख्या जवळपास नसल्यासारखीच असते, फुटव्यांची वाढ नसते अजिबात. आणि अशा वेळेस शेतकऱ्यांना वाटतं की याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंटची कमतरता असेल का? परंतु त्या ठिकाणी मायक्रोन्यूट्रिएंटची कमतरता नसून मुळी म्हणजे अकार्यक्षम मुळी अशी असते. आणि ते सगळ्या प्रकारचे खतं देतात आणि त्यांना वाटतं की आपण एवढं खर्च करून सुद्धा हे आपलं पीक हिरवं का होत नाही. तर याच्यात खूप महत्त्वाचं जे कारण आहे ते म्हणजे ती मूळ अकार्यक्षम. तुम्ही त्या ठिकाणी मुळी उपटून पाहिजे आणि मुळीचं शेवटचं टोक
हे वाढतं किंवा टोकदार आहे का ते बघायचं, किंवा ज्या मुळ्या तुम्हाला समोरच्या टोकाला खुडून गेलेल्या आहे मग त्याच्या आजूबाजूला मुळ्या आलेल्या असं जर दिसलं तर समजून घ्यायचं की मुळीमध्ये गडबड आहे आणि ती मुळी अकार्यक्षम आहे. अशा वेळेस आपण किती जरी खतं दिली तर मात्र त्याचा काहीच फायदा होत नाही आणि आपल्याला पीक पिवळसर, खूप खुरटी वाढ आणि तो प्लॉट अतिशय असा विचित्र झालेला आपल्याला दिसून येतो. त्यावेळेस आपण त्या मुळीकडं लक्ष देणं खूप गरजेचं आहे, कारण मुळी हा त्या पिकाचा मेन पाय आहे. जर मुळी चांगली कार्यक्षम असेल, अतिशय पांढरी शुभ्र असेल, तिचा रंग हा पिवळसर जर असेल तर समजून घ्यायचं की अकार्यक्षम मुळी. तर पांढरी शुभ्र अशी मुळी आणि त्या मुळीचं डोळ्यांना अतिशय जवळून बघितल्याच्या नंतर तंतुमय मुळ्या जर असतील, ज्या की आपला कापसाचे धागे असतात बारीक, सेम त्या पद्धतीने जर असतील तर समजून घ्यायचं की आपल्या पिकाची मुळी अतिशय चांगली आणि कार्यक्षम आहे. त्यावेळेस मग मात्र आपण पिवळसरपणा असेल तर त्यावेळेस आपण मायक्रोन्यूट्रिएंट देणं गरजेचं आहे, अन्यथा आपण मुळीवरती सुद्धा काम करणं अतिशय गरजेचं आहे. मित्रांनो, एक लक्षात घ्या की मुळी कार्यक्षम ठेवण्यासाठी अनेक जसं की मायक्रोरायझासारखे, जसं धाग्यासारखं मी सांगितलं की कापसाच्या धाग्यासारखे जर तंतुमय मुळ्या असतील तर ते मायक्रोरायझाचं तिथं सहवास व्यवस्थित आहे त्याची वनूंचा, असं लक्षात घ्यायचं. तसंच आपण मुळ्या चांगल्या कार्यक्षम ठेवण्यासाठी चांगल्या क्वालिटीचे ह्युमिक ॲसिडसुद्धा या ठिकाणी आपण वापरू शकतो, जेणेकरून ती मुळी कार्यक्षम राहू आणि सगळे दिलेले आपण जे काय खतं आहे किंवा जमिनीत टाकलेले जे काय खतं आहे ते त्या पिकाला लागू होण्यास मदत होईल. त्याच्यामुळं आपण मायक्रोन्यूट्रिएंटची कमतरता आहे की मुळी अकार्यक्षम आहे किंवा खताची कमतरता आहे की मुळी अकार्यक्षम आहे, हे दोन्ही तपासून घेऊनच आपण निर्णय घेणं गरजेचं आहे. अन्यथा आपला खूप मोठा खर्च होऊन सुद्धा उत्पादनामध्ये आपल्याला घट येताना दिसते. मित्रांनो, अनेक शेतकरी अतिशय दमट वातावरण किंवा खूप पाऊस आणि ऊन, असं ऊन सावलीचं ज्यावेळेस आपल्या शेतामध्ये दिसतं तर अशा वेळेस शेतकरी विचारतात की मग अशा वेळेस आपण खत सोडायचं का. तर हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. अनेक शेतकऱ्याचं असं म्हणणं असतं की खत सोडल्यामुळे कंदकुज लागते, परंतु माझं वैयक्तिक मत असं आहे की प्रमाणशीर जर खत दिलं तर कंदकुज लागत नाही. जर तुम्हाला त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर माझ्यामध्ये एखाद्या बेडला आपण खत 1 एकरात किती बेड पडलेले आहे आणि त्याला डिवाईड करून त्या एका बेडच्या वाट्याला जेवढं खत येईल तेवढं जर तुम्ही लगातार 5व्या, 6व्या, 8व्या दिवशी जर सोडून बघितलं आणि त्याच बेडला जर कंदकुज लागली तर निश्चित मग आपल्याला आयुष्यभर असं फायदा होईल की खतामुळे कंदकुज लागते आणि नंतर मग आपण न वापरलेलं कधीही चांगलं. पण माझ्या मते स्वतः प्रयोग करा, कारण मी आजपर्यंत खूप झडीचा पाऊस असतो त्यावेळेससुद्धा पाणी धरलेले काही प्लॉट आमचे होते आतापर्यंत, त्यालासुद्धा खतं चालू पावसात दिलेले, खूप पाऊस असताना दिलेले, खूप ऊन असताना पण दिलेले, परंतु खतामुळं कंदकुज आली असं मला आजपर्यंत जाणवलं नाही. त्याच्यामुळे तुम्ही तो प्रयोग करा आणि मग निश्चित निर्णय घ्या की खतामुळं कंदकुज येते की नाही. कारण आपण फक्त कोणीतरी सांगितलं आणि मग आपण खतं बंद केले, हा थोडंसं याच्यामुळं आपल्याला उत्पादनामध्ये निश्चित थोडंसं नुकसान होऊ शकतं. याच्यामुळे तुम्ही स्वतः प्रयोग करा आणि त्याच्यानंतरच खताचं वापर चालू करा. मित्रांनो, तुम्ही वरतून दाणेदार मिश्र खतेसुद्धा देऊ शकता, ज्याच्यामध्ये 9-24-24 आहे किंवा 10-26-26 असे जर खत आपण वरतून दिले तर त्याच्यानं आपल्या वॉटर सोल्युबलवरचा खर्च बऱ्यापैकी कमी करता येतो. तर याच्यामध्ये काही शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की खूप आमच्या जमिनीमध्ये ओलावा आहे आणि तिकडं आम्ही ड्रिप जरी चालू केलं तर बेडचं डायरेक्ट पाणीच खाली येतो, एवढा खूप ओलावा आहे. अशा वेळेस आम्ही खतं किंवा कोणती औषधं कसे देईल, तर त्यावेळेस आपण खतं हे स्प्रेनं घेऊ शकतो. स्प्रेमधून सुद्धा खतांचा खूप चांगला परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. तर आपण त्याचे स्प्रेमधून जर घेता आले किंवा जर मग बेडमधून तुम्हाला ओल्यावर चालणं शक्य नसेल तर मात्र आपलं कोरडं झाल्यावर, परंतु जमीन ओली असो की कोरडी, आपल्याला स्प्रेमधील जे खतं आहे त्याचा खूप उत्तम परिणाम आपल्याला पाहायला मिळतो आणि इन्स्टंट रिझल्टसुद्धा त्याच्यामधून आपल्याला पाहायला मिळतं, ज्याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट आणि 19-19 किंवा 12-61 असे खतं घेणं कधीही चांगले. आता आपण बघा, बेसल डोसमध्ये जे मिश्र खते दिलेले दाणेदार, ते खतं पूर्णपणे लागू करून घेण्यासाठी आपण NPK बॅक्टेरियाचा वापर करणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे. तर निश्चित तुम्ही NPK बॅक्टेरिया आता हा योग्य काळ आहे याच्यामध्ये जर वापरले तर आपण जे दिलेले पूर्वी खतं आहे ते फिक्स फॉर्ममध्ये जे गेलेले, मागचे दिलेले खतं किंवा मागच्या वर्षी जे दिलेले खतं, हे सगळे खतं आपल्याला अवेलेबल फॉर्ममध्ये
येण्यासाठी फायदा होईल. त्याच्यामुळे NPK बॅक्टेरियाचा सुद्धा या काळामध्ये आपण वापर करणं अतिशय गरजेचं आहे. त्यात 2-3 फायदे, जसं की जमीन भुसभुशीत ठेवतं, जमिनीची भौतिक रचना जी आहे ती अतिशय व्यवस्थित राहते, जमिनीत हवा खेळती राहते आणि त्याच्यामुळं खतंसुद्धा उपलब्ध करून ते आपल्याला जीवाणू देतात आणि खतातसुद्धा त्याच्यात आपलं बचत करता येते. त्याच्यामुळे अतिशय स्वस्त असणारे NPK बॅक्टेरिया ह्यासुद्धा आपण ड्रिपमधून देणं अतिशय गरजेचं आहे. मित्रांनो, आपण जो स्पॉटचा बॅक्टेरियल करपा जो पाहतो, तर तो जर एका ठिकाणी जर असला तर त्याच्या आजूबाजूला पूर्ण आपल्याला साधारण 10-20 फुटापर्यंत ते क्षेत्र पूर्ण त्या टिपक्याच्या करप्यानं व्यापलेलं दिसतं. तर त्याच्यासाठी आपल्याला अगोदरच अँटीबायोटिक प्रत्येक फवारणीमध्ये घेणं गरजेचं आहे. जर आपण अँटीबायोटिक प्रत्येक फवारणीमध्ये घेतले आणि त्याच्यासोबत साधे कोणतेही बुरशीनाशक जर कंटिन्यू घेत राहील दर 8 दिवसाला, तर मात्र त्या बॅक्टेरियल करप्यापासून आपल्याला निश्चित आपल्या पिकाचं संरक्षण करता येतं. त्याच्यामुळे तुम्ही नेहमी अँटीबायोटिक आणि बुरशीनाशक हे दोन्ही मिक्स प्रत्येक फवारणीला घेणं अतिशय गरजेचं आहे. मित्रांनो, अनेक शेतकरी फुटव्याबद्दल देखील बोलतात की आम्हाला फुटवा जास्त पाहिजे. तर फुटव्यासाठी एक साधं गणित आपण लक्षात घ्यायचं की फॉस्फरसयुक्त खतांचा भरपूर वापर करणं, जसं की 042-47 जे पॉलिफॉस्फेट ग्रेड येतो, त्याच्यानंतर अमोनियम पॉलिफॉस्फेट एक येतो 10-34 किंवा 12-61-0 आहे. असे जर फॉस्फरसयुक्त खतं जर आपण जास्त प्रमाणात दिली तर आपल्याला फुटव्याची संख्या वाढवण्यास सहज मदत होते आणि तो प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह होऊ शकतो. मित्रांनो, जास्त पाऊस चालू असला की मग जमिनीचा ओलावा खूप आणि मग त्याच्यामुळं भर लावायला मात्र आपल्याला खूप अडचण येते. आता अनेक शेतकरी शक्यतो पॉवर टिलरनं भर लावतात, परंतु प्रयोगांती आणि पूर्ण बघितल्याच्या नंतर असं दिसून आलं का हातानं भर लावलेली ही पॉवर टिलरच्या भरपेक्षा खूप फायद्याची या ठिकाणी दिसून आलेली आहे. पॉवर टिलरनं काय होतं की आपल्याला खालची माती डायरेक्ट वर उचलून टाकताना आपल्याला दिसतं, परंतु वलामध्ये डायरेक्ट त्याचे असे गोल 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 ढेकळं बनून आणि ती जमीन ओल्यात तुडल्यामुळं ते वरती जर टाकलं तर जरा जमिनीची जी रचना आहे त्याच्यात पण थोडीशी गडबड होऊन पाहिजे असं आपल्याला ते पीक चालताना दिसत नाही आणि भर पण तशा अतिशय ओलाव्यामध्ये लागताना दिसत नाही. तर त्याच्यामुळे साधा पण पत्र्याच्या छोट्या फावड्या बनवून त्याला दांडा बसून जर त्यांना भर लावली किंवा हातानं लुटून जरी भर लावली तर ती भर अतिशय भुसभुशीत माती त्या ठिकाणी जाऊन आणि आपल्याला त्याचा भरीची जी समस्या आहे ती दूर करता येते. अद्रक पिकासाठी भर हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. जर तुम्ही भर नाही दिली तर सगळं करून सुद्धा तुमच्या उत्पादनामध्ये 50% घट येऊ शकते. त्याच्यामुळं भर 3 ते 4 वेळेस आपल्याला भर देणं अतिशय गरजेचं आहे आणि शक्यतो ती हातानं जर लावता आली तर कधी उपयुक्त. मित्रांनो, तुम्हाला जर असं काही समज असेल की या काळामध्ये मला खतच वापरायचं नाही, तर तुम्ही आपल्या जंबो आणि स्टंप एक्सपर्टवर सुद्धा चांगल्या पद्धतीने उत्पादन घेऊ शकता, ज्याच्यामध्ये फारशी तुम्हाला खताची कमतरता भासणार नाही आणि त्याच्यामुळं सुद्धा तुमच्या उत्पादनामध्ये चांगले वाढ होईल. किंवा इतर आपले मायक्रोन्यूट्रंट्स झाले, वॉटर सोल्युबल झाले, खूप प्रकारचे जे आपले खत औषधं आहे तर त्याचा तुम्ही निश्चित वापर करा. त्याच्यामुळे तुमच्या उत्पादनामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होईल. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांना नक्की पाठवा, जेणेकरून त्यांच्या देखील ज्ञानात भर पडेल आणि उत्पादनात देखील वाढ होईल. धन्यवाद.